हॅलो फॅमिली, वेलकम टू माय न्यू व्लॉग. असं काही आम्ही रेडी होऊन चाललो आहे तिरुमलाला, म्हणजे तिरुपती बालाजी दर्शनासाठी. तर कसं दिसतं आम्ही कमेंट करून नक्की सांगा. हे गजरा वगैरे सुद्धा घेतला होता. चला, तर त्याच्यानंतर आम्ही पोचलो बस स्टँडला. बघू शकता तुम्ही, हे तिरुपतीमधलं बस स्टँड आहे, म्हणजे खालून आपल्याला वरती जाण्यासाठी. तर कार्स वगैरे पण अवेलेबल असतात. इलेक्ट्रिक बस, पहिले तर आत्ता तर इलेक्ट्रिक बसची फॅसिलिटी आहे, पहिले तर नॉर्मल बस होते. पण आम्ही सुद्धा इलेक्ट्रिक बसने गेलो. खूप मजा आली होती. बसने जाण्याची मजाच काही वेगळी असते. तर बसमध्ये वगैरे बसलो आणि तिरुमलाला वरती जाण्यासाठी आपल्याला एक चेकपोस्ट लागतो. इथे सर्व काही चेकिंग होतं, आपल्या बॅग्सपासून म्हणजे बस वगैरे सर्व चेक होतं. तर इथे काहीच अलाव नाही आहे. सर्व गोष्टी स्कॅन होतात. पाण्याची बॉटलसुद्धा चालत नाही, म्हणजे प्लॅस्टिक बॉटल्स नाही अलाव. वरती काचच्या बॉटल्स मिळतात. अल्कोहोल, चिकन, मांसाहारी वगैरे काहीच नाही वरती चालत. सिगरेट, गुटखा हे काही म्हणजे काहीच नाही चालत. तर सर्व स्कॅन होतं. तर असं काही आम्ही सर्व चेक वगैरे केलो आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आपल्याला तिरुपतीला म्हणजे तिरुमलाला वरती जाण्यासाठी 1 तास लागतो, म्हणजे 13-14 किलोमीटर असेल मला वाटते. तर असं काय आम्ही बसमध्ये वगैरे बसून मग वरती जायसाठी निघालो. आणि वरचा नजारा तुम्ही बघशाल ना, म्हणजे खूप भारी आहे. तुम्ही बघू शकता. असं बोललं जातं तिरुपती बालाजी हे जगातील सर्वात श्रीमंत देव आहे आणि हे श्री विष्णूचे रूप आहे. आणि असं पण आहे की ते गरीब होते आणि कर्जबाजारी होते, पण त्या टायमाला भगवान श्री विष्णूच्या हृदयात माता लक्ष्मीचा वास होता ना. मग त्या भागावर भृगुऋषीने त्यांना लाथ मारली होती. पण त्यावेळी भगवान श्री विष्णूने भृगुऋषींना माफ केलं, पण माता लक्ष्मी तर वैकुंठ सोडून निघून गेली तिथून. मग श्री विष्णूने आता काय करावं, तर त्याच्यानंतर श्री विष्णूंना समजलं की माता लक्ष्मीने पृथ्वी तलावर म्हणजे माता लक्ष्मीने म्हणजे पद्मावती कन्येचे रूप घेतले. मग त्यांना त्या रूपात येण्यासाठी आता त्यांना त्यांच्याशी म्हणजे तिच्याशी लग्न करायचं होतं, पद्मावतीशी. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग त्या टायमाला त्यांनी सर्व देवदेवतांकडनं, कुबेरांकडनं धन घेऊन मग त्यांच्यावर ते कर्ज झालं होतं. आणि मग असं बोलले होते भगवान श्री विष्णू की जोपर्यंत मी या कलियुगात आहे तोपर्यंत मी हे तुमचं कर्ज फेडत राहणार आणि तुमचं व्याजही मी म्हणजे शेवटपर्यंत भरत राहणार. तर अशी ही कहाणी आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी व्यंकटेश्वराचं रूप घेऊन मग पद्मावती यांच्याशी लग्न केलं. तर अशी ही कहाणी आहे. बघू शकता तुम्ही. असं आम्ही वरती पण पोचलो होतो. हे पहिले आम्ही केस वगैरे काढायला गेलो, त्याच्यानंतर आम्ही गेलो दर्शनासाठी. आणि पुढे व्हिडिओज वगैरे काहीच नाही करता आलं. हा बघा माझा बाबू किती क्यूट दिसतं. तर नंतर हे बघा मंदिराचा परिसर किती सुंदर आहे. तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली, जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. चला, टाटा, बाय बाय.